कळवण येथे वनहक्क प्रश्नावर एल्गार तालुकानिहाय जमावड्यांची घोषणा. कळवण सुरगाणा भागातील 3,000 लाभार्थ्यांची उपस्थिती. वनहक्क दाव्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर आवाज बुलंद करण्यासाठी कळवण येथे आयोजित मेळाव्यात आदिवासी बांधवांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. या मेळाव्यास माजी आमदार जे.पी. गावित यांनी प्रमुख उपस्थिती लावून मार्गदर्शन केले. कळवण व सुरगाणा तालुक्यातील सुमारे 3,000 वनहक्क लाभार्थी मेळाव्यास उपस्थित होते. वनहक्क कायद्याअंतर्गत दाखल करण्यात आलेल्या दाव्यांवर अद्याप निर्णय न झाल्यामुळे आदिवासी बांधवांमध्ये तीव्र असंतोषाची भावना आहे. या पार्श्वभूमीवरच हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्यात बोलताना कॉम्रेड गावित म्हणाले की वनहक्क कायद्याचा पारदर्शक व योग्य अंमल झाला पाहिजे. पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या जमिनीची हक्कपत्रे तात्काळ देण्यात यावीत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी प्रशासनाला दिला. यावेळी विविध गावातील प्रतिनिधींनी दावे नामंजूर होणे, कागदपत्रांची अडचण न व वन विभागाकडून होणारा विलंब याबाबत नाराजी व्यक्त केली. मेळाव्यामुळे कळवण शहरात दिवसभर गजबजलेले वातावरण होते. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वनहक्क प्रश्नावर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी एकमुखी मागणी या मेळाव्यातून करण्यात आली. दरम्यान भारतीय कम्युनिस्ट पार्टी मार्क्सवादी तर्फे प्लॉटधारकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसंदर्भात तालुकानिहाय जमावडे आयोजित करण्याची घोषणा करण्यात आली आहे. 17 ते 28 जानेवारी 2026 दरम्यान झालेल्या लांब मोर्चात घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती संबंधित तालुक्यांमध्ये देण्यात येणार आहे. वनजमिनीच्या क्षेत्रवाढीबाबत व सातबारा उताऱ्यात दुरुस्ती करण्यासाठीचे वैयक्तिक अर्ज शुक्रवार दिनांक 27 फेब्रुवारी 2026 रोजी जिल्हाधिकारी नाशिक यांच्याकडे सादर करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. पुढील मार्गदर्शन कॉम्रेड जे.पी. गावित करणार असून जिल्हा समितीचे सदस्य कार्यकर्त्यांना दिशा देणार आहेत. तालुकानिहाय कार्यक्रमात मालेगाव, दिंडोरी, थानापाडा, तालुका त्र्यंबकेश्वर, पेठ, चांदवड व सुरगाणा आदी ठिकाणी बैठका होणार आहेत. हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून पुढील कृती आराखडा निश्चित करण्यात येणार असल्याचे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले आहे. वनहक्क व प्लॉटधारकांच्या प्रश्नांवर व्यापक जनआंदोलन उभारण्याचे संकेत या मेळाव्यातून देण्यात आले. नाशिक स्टार न्यूजसाठी प्रतिनिधी दीपक गांगुर्डे, कळवण.